36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गेल्या 2 दिवसांपासून तापी नदी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे हतनूर जलाशयाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात करण्यात येतोय. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार या भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय. हतनूर पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण 9 पर्जन्यमापक केंद्रांमध्ये सकाळी 8 वाजेपर्यंत 226 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सुरुवातीला धरणाचे 4 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते, मात्र पाण्याची पातळी सतत वाढत असल्यानं टप्प्याटप्प्यानं आता एकूण 22 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले. सध्या धरणांतून अंदाजे 48 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान हतनूर जलाशयाचे उपविभागीय अधिकारी शशिकांत चौधरी यांनी तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. नदीकाठी जाऊन सेल्फी काढणे, नदीत उतरून मासेमारी करणे टाळावे, अन्यथा जीवितास धोका निर्माण होऊ शकतो असं त्यांनी सांगितलंय. दरम्यान झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. परिसरातील शेतकरी वर्ग आनंद व्यक्त करत आहे. आपण बघतोय की जो पाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि 2 ते 3 दिवसापासून सातत्यानं जो तापी परिसरात जो पाऊस झाला आणि उपनद्यांचं पाणी येऊन हतनूर जलाशयाच्या या साठ्यामध्ये आलेलं आहे. आज या ठिकाणी आपण बघतोय काही क्षमतेनं या ठिकाणी हतनूर धरणाचे जे दरवाजे ते उघडण्यात आलेले आहे. आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊ. आपल्यासोबत या ठिकाणी सावदा हतनूर उपविभागीय कार्यालयाचे ऑफिसर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. सर, आज मोठ्या प्रमाणात बघतोय पावसामुळे या हतनूर धरणाच्या जलाशयाचे काही गेट दरवाजे उघडण्यात आलेले आहे. तर संपूर्ण काय माहिती आहे, काय क्षमतेने दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि विसर्ग कोणत्या प्रमाणात चालू आहे? मी SG चौधरी, उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग सावदा. कालपासून आपल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुख्यत्वे तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होत आहे आणि हवामान विभागाने ज्याप्रमाणे आपल्याला हे दिलेला होता अलर्ट, त्यानुसार पाऊस झालेला आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण 9 पर्जन्यमापन केंद्र आहे. त्याच्यावरती आज सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 226 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. आज सकाळी हतनूर धरणाचे 4 दरवाजे अर्धा मीटरने ओपन होते. त्याच्यानंतर हतनूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि पाणी आपल्याला तापी नदीमध्ये त्याचा विसर्ग करणे आवश्यक असल्यामुळे हतनूर धरणाच्या टप्प्याटप्प्याने आता सद्यस्थितीमध्ये 22 दरवाजे 1 मीटरने उघडलेले असून त्याच्यातून 48,000 च्या जवळपास क्युसेकनी हा डिस्चार्ज चालू आहे. आता जर संध्याकाळपर्यंत अजून जर पावसाचं प्रमाण वाढलं आणि जर आवक वाढली तर हे दरवाजेची संख्या वाढवण्यात येईल. तरी आम्ही तापी नदीच्या काठावरील लोकांना असं आवाहन करतो की त्यांनी आपली काळजी घ्यावी. नदीकाठी जाऊन सेल्फी काढणे, नदीत उतरून मासे पकडण्याचा प्रयत्न करू नये, जेणेकरून त्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो. या ठिकाणी साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की जसं हवामान विभागाने पावसाचा सतर्क दिलेला होता त्याप्रमाणे पाऊस अपेक्षित होता आणि पाऊस हा पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेला आहे आणि हतनूर जलाशयाचे दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत. त्यासोबतच साहेबांनी नदीकाठच्या नागरिकांना, ज्यांचा रहिवास आहे किंवा नदीकाठच्या गावांना नागरिकांना पाण्याकाठी जाऊन सेल्फी काढू नये किंवा मासेमारी करू नये, कारण आपल्या जीवितात हानी पोहोचू शकते. त्या सध्या यांना नागरिकांनी या ठिकाणी त्यांना आवाहन केलेलं आहे. G9 महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी, रावेर. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी, रावेर.